जाऊया आता आपण जाऊया आपण आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज असतील विजय भोई. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर व्हाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो हॅलो. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर व्हाईट. दुसऱ्या बॉल वरती मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. हॅलो पहिला बॉल वाईट. त्याच्यानंतर एक सिंगल धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2. सेकंड सेमीफायनल मॅच आपण पाहतोय. फुल टॉस डिलिव्हरी परंतु पंच सहमत नाही आहेत. हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. आणखी एक वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 3च्या घरामध्ये. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये काय अफलातून बॉलिंग केली होती गोलंदाज विशाल कांबळेनी. या मॅच मध्ये देखील चांगली बॉलिंग करावी लागेल मित्रांनो. ह्याच मैदानावरती आणखी एक क्रिकेटचा मोठा संग्राम होणार आहे. 30-31 1-2. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला गेला आणि निश्चितच दुसरी धाव देखील कंप्लीट होते. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 2 या आकड्यावरती. आज ओमसागर ब्राह्मणगाव टीमनं देखील खूप चांगला खेळ केलाय. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचा खेळ अतिशय दमदार राहिला. सुपर 7 मध्ये धडक मारली आणि आज आपण या ठिकाणी पाहिलं तर सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत. फायनलचं तिकीट देखील मिळवलं जाईल का. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा वाईट. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेशर मध्ये दिसतोय गोलंदाज. कारण समोर आपण बॅटर पाहिले तर संतोष वलवे आहेत. रुपेश जाधव यांच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिक करता रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. सध्या तरी मैदानाच्या आत बाहेर प्रेक्षक आपण पाहतोय. या ठिकाणी आपण हा चेंडू पाहिला तर मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या यष्टीवरती होता परंतु चांगला फटका आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 8. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 7 चेंडू एकूण टाकून झाले. त्याच्यामधले आपण लिगल डिलिव्हरीज पाहिले तर फक्त आणि फक्त 4. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत. 2 ओव्हरचा हा मॅच पाहतोय. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. संतोष ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर मात्र बेल्स डाऊन केलेत. यॉर्कर चेंडूच्या हाताने केली गेली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र फलंदाज बाद झालाय. यस गांजराचे ओलवाई
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. संतोष वलवीची विकेट मात्र डाऊन झाली आहे. टेडी त्या ठिकाणी काहीतरी त्याला कान मंत्र देत आहेत. बाबा झालं र झालं, काय झालं देवा. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. फटका चांगला आहे ऑन साइडला, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. नुसताच नाहीये, मला फायर ब्रिगेड मध्ये जॉब वर घेतलंय. काय जबरदस्त आपण या ठिकाणी पाहायला मिळाला. किरण माळीचा वॉटर फिल्डिंग. 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत शेवटच्या बॉल वरती. टोटल धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10. अजून सुद्धा एक षटक बाकी आहे आणि हे दुसरं षटक बघूया कोणाकडून टाकलं जाईल. विश्वास दर्शवलाय मी तर म्हणेन संघाचा संगणक अक्षय याने. रुपेश कोठावळे कदाचित हे षटक टाकण्याकरता पाहायला मिळेल. प्रेक्षक आहेत क्रिकेटचे दर्दी आणि आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं तर क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाला प्रेक्षकांची अफाट आहे गर्दी. चाऱ्या बाजूनं खचाखच भरलेलं आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण. अतिशय प्रेक्षकांनी मात्र भरलेलं आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल हॅफ टॅकर बॉल होता, ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. डीप वरनं क्षेत्ररक्षक पुढे आले होते, 1 बाउन्सला फील्ड करतायत. त्या अगोदर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना विकेश खरपडे असतील मग उत्तम धिंडा असेल तोपर्यंत मात्र धावा येत राहतील ओम सागर ब्राह्मणगाव टीम करता. कालच्या दिवसामध्ये देखील काय जबरदस्त खेळ राहिला होता विकेशचा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. कार्पेटच्या साईडने चेंडू मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेटला मात्र गेला होता. पुन्हा एकदा 2 धावा. मोठे फटके येत नाही आहेत परंतु सिंगल डबल वरती लक्ष या ठिकाणी केंद्रित केलं 2 बॅटरनं. उत्तम अँड विकी उर्फ विकेश चांगला खेळ करतायत मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण पाहिलं तर 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. म्हटलं गेलंय जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टी नव्हते. सुरुवात आपण पाहिले तर थोडीशी कठीण जरूर झाले मात्र शेवट देखील गोड करावी लागेल या 2 बॅटरला. फायनलच्या मॅच मध्ये पोचायचं असेल तर निश्चितच चांगला खेळ करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर पायांना फॉलो करणारा हा बॉल होता. कदाचित आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतो या ठिकाणी. उत्तम धिंडा. कदाचित लवकर बॉल लावला असतं तर मग विकेशला मात्र परतावं लागलं असतं परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर लेट हा चेंडू लावला गेला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका सुंदर आहे. हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जज करतायत. पकडला जाईल झेल आणि समाप्त झालाय विकेश खरपडे नावाच्या खेळाडूचा खेळ. आउट.
थँक्यू सो मच. थँक्यू. बबलू आलाय न्यू बॅटर मैदान शर्ट मध्ये. धाव फलकावरती आपण पाहिला तर फक्त आणि फक्त 15 चेंडू फेकून झालेत दुसऱ्या षटकातील, ते म्हणजेच 4. धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 16 या कड्यावरती. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. बघूया किती धावा येत आहेत. यावेळेस आपण पाहिला तर चेंडू थोडासा खाली राहिला होता, बॅट वरून फिरले गेली आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि लक्ष असणार आहे 18 धावेंचं. घेऊ पण एक छोटासा म्युझिक ब्रेक आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊया. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. धाव फलक झालाय ते 16 आणि 17च लक्ष असणार आहे. 17 धाव्यांचं लक्ष पूर्ण करायचंय. तर या ठिकाणी पारितोषिक आलंय. जो सेकंड लास्ट बॉल टाकला होता, मला वाटतं रुपेशने टाकला होता, त्याच्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक. आणि तो बॉल अडवलाय, मला वाटतं कॅच त्या ठिकाणी पकडला की अडवला, मग त्याच्यासाठी त्याच्याकरता देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे नरेश मालेकडनं. ते आपण नंतर देऊ. यस, किरण माली त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि रुपेश करता देखील 100 रुपयाचं पारितोषिक. चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. लाईव्ह ऍक्शन खचाखच बंडले स्टेडियम पाहायला मिळत आहे. वरी या मॅच मध्ये मॅच बहान आहे. कैमरामैन को भी बेस्ट कैमरामैन का अवार्ड देना होगा. 17 रनों का टारगेट है. मुकाबला जीतने के लिए चले जाएंगे अब मैदान के अंदर. अविनाश किरण आणि किरण माली ही जोडी आपण पाहिली आहे. पुढचा चेंडू क्लीन बॉल्ड. अविनाश इज आउट.
थैंक यू। चलो अपने को फायनलचा मुकाबला खेळवायचा आहे, त्याच्यासाठी थोडंसं स्पीडअप करा, कारण की फायनलचा मॅच आपल्याला अगदी ज्या राहिलेला आता या वेळेमध्येच कंप्लीट करायचा आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 17 धावा कंप्लीट करायचे आहेत. नवीन बॅटर प्रवीण सुतार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिल्याच बॉलवर क्लीन बॉल्ड इन रच होती, बॅटची अतली कडा होती आणि अगदी विकेटवर आदळला चेंडू. अविनाश पण पाहिलं तर याही मॅचमध्ये थोडी कमी पडलेत, परंतु किरण माळी असेल आणि प्रवीण असतील तोपर्यंत आपण बघितलं तर मग या संघाला चिंता करायची गरज नाही. खास करून फायर फायटर किरण माळी फायर ब्रिगेडमध्ये आपण पाहिलं जे कार्यरत आहेत आणि तरी सुद्धा ते क्रिकेटला अगदी आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने जोपासताना देखील आपल्याला पाहायला मिळाले, जे नॉन स्ट्राईक एंडकडे उभे आहेत. ढकलण्याचा प्रयत्न केला होता, अपील हलकीशी मात्र केली होती, परंतु 10 मात्र इथे लेग बायच्या स्वरूपात मिळेल. अगदी आपण पाहिलं तर मग सुरुवात झाली आता फलकाला. 17 धाब्यांचं टार्गेट आहे, तितकं छोटंही नाही आणि तितकं मोठंही नाहीये, मधोमधचं टार्गेट आहे, परंतु चेस करताना थोडंसं कठीण होऊ शकतंय विजय. आपण पाहिलं संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं ना तर मग काहीतरी मग वेगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण पाहूया हा पुढचा चेंडू. हो वेगवान गती होती, भन्नाट गतीने फेकलेला चेंडू होता. किरण माळीला देखील आपण पाहिलं सरप्राईज केलं या चेंडूने. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं आता थोडंसं वातावरण आपण पाहिलं थोडं शांत आहे, परंतु खेळ मात्र गरमागरमीचा होईल यामध्ये शंका नाहीये. डेफिनेटली आपण पाहिले तर एक म्हणजे 16 धावा हव्या आहेत आणखी जवळजवळ आपण बघितलं तर 9 चेंडू मध्ये. किरण माळी आडवा पार्टनर शॉट एक्झिक्यूट केलाय कॉर्नर क्षेत्रामध्ये. फिल्डर होते प्रयत्न देवा यांचे भरपूर चांगले पाहायला मिळाले. चेंडू लाडवलंय मात्र तत्पूर्वी 2 धावा. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट वर्क आपण पाहिलं, अतिशय आपण पाहिलं तर चांगलं फिल्डिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालं आणि त्याची गरज आहे. मात्र आपण पाहिलं की पंच खात्री करून घेतात देखील हे चेंडू अडवलाय, परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं तर 2 धावा किरण माळीला मिळतील, संघाला मिळतील. नक्कीच टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर वाढ झाली आहे 3. ते सर्राट चेंडू आपण पाहिला. विकेश अगदी ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय लाजवाब, कारण की या सिच्युएशनला ओळखून गोलंदाजी होते. पहा अतिरिक्त बाउन्स आहे, टार्गेट केले हा क्षेत्र आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी होती आतापर्यंत. 3 धावा, 1 गडी कमावलाय, नक्कीच चांगली गोलंदाजी. परंतु त्या दरम्यान चांगला फटका उंचावून खेळलेला आक्रमक फटका थेट जाईल प्रेक्षकाच्या अभिवादनाला आणि चेंडू निघून गेला. 6 धावांसाठी हा उत्तुंग षटकार. थँक्यू. चला पहिले षटक समाप्त झाले, फलकावून 9 धावा आपण पाहिल्या. आता 6 चेंडूने 8 धावा. ज्याप्रमाणे आतापर्यंतचा खेळ आपण बघितला ना तर अतिशय दमदार जयमल्ला स्पोर्ट्स कोल्हांडे संघाने देखील केला आहे या स्पर्धेमध्ये. कदाचित आपण पाहिलं तर मग ही धोक्याची घंटा असू शकते पुढील संघांसाठी, कारण की मग फायनल मध्ये जर मिळवायचा एंटर करायचा आहे तर इथून चांगला खेळ करावा लागेल. सध्या तरी 6 चेंडू मध्ये 8 धावा जरूर आपण पाहतोय करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत संतोष वळवी. नक्कीच विकेटसाठी 100 रुपये, किरण माळीसाठी 100 रुपये नरेशजी माळी यांच्या माध्यमातून आलेले आहेत. नक्कीच अविनाशजी गिरा यांचा विकेट घेतला विकेश, त्याला देखील पारितोषिक दिलं जाईल नरेश माळीकडून. परंतु हलक्या हाताने मनगटी फटका वळवला. 1 धाव मात्र वेगाने दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, पाहावं लागेल पोहोचतील का. मात्र हो पोहोचलेत. अगदी आपण पाहिलं तर ॲक्युरेट थोडीची गरज होती, परंतु तो आला नाहीये. कुठेतरी आपण पाहिलं जोश पहा नक्कीच तिथे आमच्या टेडीमध्ये सुद्धा तितकाच पाहायला मिळतोय. ते सुद्धा अधिक बारकाईने पाहतात, त्यांची सुद्धा फिल्डिंग टाईट आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यांची सुद्धा नजर व्यवस्थित आहे. नक्कीच थोडा अडथळा नाही झाला पाहिजे, बस हेच सूचना असेल. बघा आता
5 चेंडू आणि 6 धावा. फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ कोणता असेल? चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. समोर एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा. 2 धावा पाहिल्यात. नक्कीच सरप्राईज होतं कारण की चेंडू अगदी हेड मुवमेंटला मात्र उडला, बाउन्स झाला. आता पाहिला पण तर मग रन बॉल समीकरण आहे कारण की चेंडू शिल्लक आहेत 4. सामना जिंकण्यासाठी धावांची गरज देखील आपण पाहिली आहे ना, तर आहे 4. 4 4 पे 4. अभी चकाचक 4 है ये, लेकिन इस चकाचक 4 पे कौन चौका देने वाला है? कट करने का प्रयास था, गलती की प्रवीण ने वहां पे. पूरे मन से खेलते तो बेहतर होता, लेकिन कट किया. अब देखो एक रन अब बढ़ गया, गेंद कम हो गई. अधूरे मन से खेला हुआ शॉट और जाना पड़ेगा पैवलियन की ओर. विकेट का पतन. थँक्यू 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 थँक्यू. डेफिनेटली आपण बघितलं तर पारितोषिक आहे तिथे जिथे पटकावलेलं आहे. ज्याप्रमाणे अविनाश गिरेंची विकेट घेतली आहे, त्यात नंतर आपण बघितलं तर मग किरण माळेने मारलेला षटकार, नरेशजी माळे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. जवळजवळ 100 म्हणजे दोन्ही खेळाडूंना 100 रुपयाचा कॅच प्राइज मिळेल. 4 धावा, चेंडू 3. सूरज माळी हलक्या हाताने चेंडूला खेळला गेलाय. सिंगल मात्र धाव मिळेल. सिंगलचं मात्र तितकं मोठं दडपण नाही येणार, त्यांना सुद्धा माहिती आहे. आता 3 जवळजवळ जे चेंडू होते ना, तेव्हा असं वाटलं होतं की सूरज काहीतरी आक्रमक खेळतील, पण आता 2 चेंडू असतील आणि 3 धावा. नक्कीच हा सामना जर जिंकवला तर मग नरेश माळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज पारितोषिक दिला जाईल. 2-3 दो गेंदों में अब 3 रन. हाई वोल्टेज वाला मुकाबला है. ये देखो ये खेला है शॉट. 1 रन तो मिलेगा. दूसरे का प्रयास है, लेकिन थ्रो कहां पे? जहां भी कोई भी नहीं है. मैं तो कहूंगा गलत एंड पे थ्रो आया. स्ट्राइक एंड पे थ्रो आता तो बेहतर होता, अच्छा होता. कहीं पे निगाह कहीं पे निशाना, जाना था लेकिन निकल गए पूना. ऐसा हुआ. धक धक वाला मुकाबला. आप देखो टेंशन वाला मुकाबला है. धक धक, धड़कने तेज. ये मुकाबला जीता दिया तो नक्कीच जर सामना जिंकवला तर 250 रुपयाचं पारितोषिक दोन्ही बॅटरला दिले जातील, म्हणजे 500 रुपये नरेश माळी यांच्याकडून. किरण माळी आणि सूरज माळीसाठी म्हणतो 1 मध्ये 1. विजय काय म्हणशील? 1 मध्ये 6 होत आहेत, परंतु 1 मध्ये 1 येते ना, तेव्हा मग काय होते माहिती आहे का? धक धक असं होत आहे. आणि मग आता धगधग. चला क्विक करा. फायनल खेळायची आहे, फायनल खेळायची आपल्याला. बघा फायनल मॅच खेळायची आहे. म्हटलं गेलंय ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी है. फायर ब्रिगेड को बुलाना पड़ेगा जयेश मैदान के अंदर. फायर ब्रिगेड क्योंकि फायर ब्रिगेड मैन पहले से ही है मैदान के अंदर, वो अच्छी बात है. फायर फाइटर है मैदान के अंदर और उनको ही अब इस मुकाबले को संभालना है. मुकाबला जीताना है. 1 में 1 हाई वोल्टेज वाला मुकाबला. ऐसा कहा जाता है. फिक्रे क्यों करते हो? फिक्रे से क्या होता है? रख भरोसा अपने आप पर और दिखा दे जमाने को क्या होता है. अब 1 में 1. चलो ज्यादा वक्त लिया जा रहा है. फाइनल का मुकाबला अभी भी खेलना है. मुकाबला अभी भी है. 1 में 1. देखो कितने अब शेजारी वाढलेत. डेफिनेटली नजदीकियां बढ़ गई है, दोस्त बढ़ चुके हैं. ये किनारे दोस्त पे आके नाव किसकी डूबती है अभी जयेश? चलो ज्यादा वक्त लिया जा रहा है यहाँ पे. 1 मध्ये 1 फिल्डिंग तर आपण बघितले चांगली राहिली आहे. धक धक 1 मध्ये 1. धक धक. टेंशन आहे. टेंशन जाएगा पेंशन लेने. अब क्या होगा? ये वाली गेंद
इस बार देखेंगे तो क्या हुआ है, क्या हुआ, इस मुकाबले को जीत लिया है। देखो यहाँ पे, देखो यहाँ पे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे टीम ने, कॉंग्रॅच्युलेशन्स। नक्कीच पारितोषिक दिला जाईल नरेश माळे, तुम्हीच द्या तुमच्या हाताने। लगेच टॉस साठी या, लगेच टॉस साठी या। नक्कीच आपण बघितलं तर इथून टॉस केला जाईल। या कॅप्टन आलेले आहेत।